कबुतरांवरून राडा म्हणजे खरं तर शांततेचं प्रतीक म्हणून पांढरी कबूतर हवेत सोडताना आपण अनेकदा राजकीय नेत्यांना पाहिलं असेल. एक प्रकारचं ते प्रतिकात्मक मानलं जातं. मात्र तीच कबुतरं मुंबईत आणि परिसरात राडेबाजीचं कारण बनू लागलेली आहेत आणि पुन्हा ती राडेबाजी करणारी माणसं अन्य कुणी नसून शांतताप्रिय असणाऱ्या किंवा जैन धर्म म्हणजे जैन धर्मीय आहेत ते, त्या जैन धर्मीयांकडून तशा पद्धतीचं एक आगळीकच म्हणावी लागेल अशी घडताना दिसते. त्यामुळेच आज सरस्पष्ट जो वेध घ्यायचा आहे, तो याच मुद्द्याचा, की काय नेमकं ज्या पद्धतीनं सर्व चाललेलं दिसतंय आपल्याला, त्याची कारणं काय आहेत? कशामुळे हे घडतंय? आणि सर्वात आधी जे आज आपल्याला दिसलं दादरमध्ये, ते दादरमध्ये जे दिसलं ते कशामुळे तसं घडलं? काय कारण होतं ते ते सारं घडण्याचं? याचा सुद्धा कुठेतरी आपल्याला विचार केला पाहिजे. कारण जे घडतं ते बरचसं खूप काही बिघडवणारं सुद्धा असतं. ही दादरमधली आजची व्हिज्युअल्स आहेत. हा कबूतरखाना जो उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, कारण उच्च न्यायालयानं स्पष्ट शब्दात बजावलं, की तुम्ही बंद करा. या प्रकारचे कबूतरखाने जिथेही असतील ते बंद करा. मात्र तसं झालं नाही. ते कबूतरखाने बंद करण्याचा महापालिकेने प्रयत्न केला. दादरचा कबूतरखाना जो झाकला गेला होता, ताडपत्रीनं झाकला होता, तिथं पोलीस बंदोबस्त होता. मात्र आज काय घडलं ते पुन्हा एकदा तुम्ही पहा. हे जे व्हिज्युअल्स तुम्ही पाहताय, ओमप्रकाश तिवारी नावाचे ज्येष्ठ पत्रकार आहेत मुंबईतील. त्यांनी व्हिज्युअल्स सोशल मीडियावर पोस्ट केले. तुम्ही पाहताय मोठ्या प्रमाणावर तिथं जमाव दिसतोय. त्या जमावानं तिकडची ताडपत्री काढून टाकलेली आहे आणि कबूतरखाना पुन्हा उघडा केलेला आहे. का असं? म्हणजे लक्षात घ्या, की कबुतरांना विरोध का आहे? कारण कबूतर जी घाण करतात, ती घातक असते, प्राणघातक असते. तरी सुद्धा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आलेला कबूतरखाना उघडण्यासाठी बेकायदा धिंगाणा घातला गेला. बेकायदा धिंगाणा. खरं तर मला वाटलेलं तिथून बातमी येईल, पोलिसांनी लाठीमार केला, खूपच तिथं कारवाई केली. मात्र तसं काही घडताना दिसलं नाही. का तसं घडलं नाही? हाही प्रश्न अनेकांना पडेल. त्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हे आहे त्याचं कारण. काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात एक बैठक घेतली. या बैठकीत आपले कॅबिनेट मंत्री मंगलप्रसाद प्रभात लोढा होते. इतर सुद्धा मंत्री दिसतात त्यात तुम्हाला. या सर्वांच्या बैठकीत जे ठरलं ते काय नेमकं होतं तेही तुम्ही ऐका. की या बैठकीबद्दल ज्या सोशल मीडिया पोस्ट गणेश नाईक यांनी केले त्यात त्यांनी म्हटलंय, कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे या तीनही बाबी महत्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही. हे कोण म्हणतंय? राज्य सरकारचा एक मंत्री सांगतोय, की कबूतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही. कबूतरखान्याबद्दल घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांचा खाद्यपुरवठा निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महापालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत आपल्या संवेदनशील मनाची पुन्हा एकदा ओळख देत कबुतरांचे प्राण वाचवून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला. कोण कोण होते या बैठकीला पहा. स्वतः मुख्यमंत्री होतेच. मी तुम्हाला फोटो दाखवला. तो फोटो तुम्ही पाहतात. उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री नाईक सुद्धा होते, गणेश नाईक. त्यांचीच ही सोशल मीडिया पोस्ट आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन होते. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा होते. आता तुम्ही मला सांगा, या सर्व मंत्र्यांसोबत आमदार कालिदास कोळंबकर, महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर सुद्धा होते. आता हे सर्व का सांगतोय तुम्हाला मी, यांची नावं का घेतोय? त्याची कारणं एवढीच आहेत, की कशा पद्धतीनं एक सरकारी बैठकीत
उच्च न्यायालयाच्या आदेशावर ही बैठक होते आणि त्यात ठरताना त्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी जे 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 आंदोलन, तर आंदोलन पुन्हा तुम्ही पाहाल तर लक्षात येईल कशा पद्धतीनं न्यायालयाचा आदेश असून सुद्धा पूर्णपणे त्या कबूतरखान्याच्या परिसरात न्यायालयाचा आदेश असूनही ताडपत्रे काढल्या गेल्या. हे करायचा अधिकार कोणी दिला? का पोलिसांनी कारवाई केली नाही? हा जो माझा प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर या फोटोत दडलेलं आहे. आणि जो तिथं गोंधळ झाला, जे आंदोलन झालं, ते का रोखता आलं नाही पोलिसांना, त्याचं कारण सुद्धा त्याच फोटोत आहे. कारण या प्रश्नावर मंत्रालयात बैठक होते, नियंत्रित खाद्यपुरवठा देण्याचे आदेश होतात मुळात. आता इथं आपल्याला जाणून घेतलंच पाहिजे की का बरं अशा पद्धतीनं झालेलं आहे. तिथं तसं उच्च न्यायालयाने आदेश का दिले, काय नेमकी त्याची कारणं आहेत, त्याची कारणं सुद्धा थोडक्यात तुमच्या समोर मांडतो. तुमच्या लक्षात येईल हे काही साधं सोपं नाही चाललेलं. एक तिकडे मी आपल्याच जे खातं आहे आरोग्य खातं, त्या आरोग्य खात्यानं आता स्पष्ट भूमिका त्यांच्याकडे कुठं स्पष्टपणे मांडली नसली तरी उच्च न्यायालयात मांडलेली, मुंबई महापालिकेने मांडलेली, त्याला आधार काय होता? मी इकडेही ठेवत नाही, थेट मी अमेरिकन सरकारच्या जे आरोग्य खातं आहे त्यांच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळा आहेत त्यांनी काय मांडलंय ते तुमच्या समोर मांडतो. त्यांचं म्हणणं असं आहे की कबूतर जे शेत टाकतात, घाण करतात, त्यामुळे काय घडतं? एचेरिचिया कोलाई, कॅम्पिलोबॅक्टर, साल्मोनेला, लिस्टेरिया आणि क्लॅमिडिया यासारख्या जीवाणूजन्य रोगजनकांचा प्रसार होतो कबुतराच्या विष्ठेमुळे. आपण म्हणतो ना कबुतराने शीट केले रे शी, ती विष्ठा जी असते ती रोग पसरवणारी असते. त्यांचं म्हणणं असं आहे, अमेरिकन ज्या संशोधन संस्था आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की वृद्धांमध्ये आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या रुग्णांमध्ये, वृद्ध म्हटलं की त्या जोडीला लहानगी बाळ सुद्धा आली. जे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले रुग्ण असतात, म्हणजे आठवा तुम्ही कोरोनाचा काळ, तेव्हा सुद्धा हे सांगितलं जायचं कोरोना जास्त कोणात घातक ठरतो? ज्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, जे वृद्ध आहेत, जे लहानगे बाळ आहेत. त्यावेळी किती काळजी घेत होतो आपण? त्यावेळी जैन समाज सुद्धा काळजी घेत होता. त्यावेळी आता ज्यांची नावं घेतली ते सुद्धा काळजी घेत होते. अर्थात त्यांच्यापैकी काहींनी कोरोनात मंदिर प्रवेशासाठी सुद्धा आंदोलनं केली होती. घातकच होतं ते, कुणाला रुचो न रुचो. मी सुद्धा हिंदू आहे, अभिमान आहे मला माझ्या धर्माचा, परंतु तो अभिमान जेव्हा गर्वात अहंकारात बदलतो तेव्हा कसा घात करतो ते दिसत असतं. त्यामुळेच हा जो एक घातक अनुनय सुरू आहे का, आणि विशेषतः मला जैन समाजाच्या माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना, सर्वांना विनंती करायची, कृपया लक्षात घ्या, कबुतरांना विरोध नाहीये. कबूतर ज्या विष्ठा पसरवतात त्यामुळे त्या कबुतरांचा फैलाव किती प्राणघातक ठरतो माणसांसाठी ते लक्षात घ्या. आता मी जे रोगजनकांचा प्रसार करण्यात कसं कबुतरांची विष्ठा कारणीभूत ठरते ते मांडलं, त्या पुढचं तुम्हाला सांगतो. आणखी काही आहे, तेवढ्या पुरतं संशोधन थांबलेलं आहे का? क्रिप्टोकोकोसिस हा एक बुरशीजन्य प्रादुर्भाव होतो, ज्यामुळे निमोनिया सारखे लक्षणं दिसतात आणि काही बाबतीत तो प्राणघातक ठरतो. पुढचं हिस्टोप्लॅस्मोसिस, एक आणखी बुरशी सारखं एक बुरशी सारखंच हे सुद्धा प्रादुर्भाव होतो आणि तो माइल्ड असतो, परंतु त्यामुळे अनेक घातक परिणाम होत असतात आणि संपूर्ण रोगप्रतिकारक जी आपली क्षमता आहे तिच्यावर त्याचा परिणाम होत असतो. सिटॅकोसिस एक प्रकारचं जैविक बॅक्टेरियल इन्फेक्शन, जैविक ज्याचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे काय घडतं ते सुद्धा पहा की त्यामुळे ताप येतो आणि त्यातून फ्लू सारखे लक्षणं दिसतात त्याची. हायपर सेन्सिटिव्ह निमोनिटिस हा एक आहे, त्यामुळे फुफ्फुसाचं आजार होतात आणि ते घातक ठरू शकतात. आता तुम्हाला सांगतो, या आपल्या आजच्या याच्यात मी लिहिलेलं आहे की कबुतरांची घातक घाण बेकायदा धिंगाणा तुम्हाला दाखवून झाला, कशा प्रकारे आज दादरमध्ये झाला, त्याचं कारण काय ते मी तुम्हाला दाखवलं. मंत्रालयातली ती बैठक पुन्हा एकदा
जे प्रेक्षक नव्याने आले असतील, जो धिंगाणा आपण म्हणतोय तो हा आहे. तुम्ही पाहून घ्या. हा धिंगाणा पटणार आहे का? लक्षात घ्या. कबूतरखाना का बंद करण्यात आला? उच्च न्यायालयाचे आदेश, कायदेशीर आदेश. तरी सुद्धा त्यावरची ताडपत्री काढली गेली, त्यावरचं संपूर्ण तो हे करून उघडं करण्यात आलं. का ते तसं घडलं? पोलिसांनी का कारवाई केली नाही? त्याचं कारण मंत्रालयातली ही बैठक. या बैठकीनंतर गणेश नाईक वनमंत्री ते सुद्धा बैठकीत होतं. त्यांची प्रेस नोट मी तुम्हाला वाचून दाखवली की त्या कोणतीही पर्यायी उपाययोजना न करता असं करू नये वगैरे वगैरे ते म्हणाले. आता जर यांनी केलेलं योग्य होतं आंदोलकांनी, तर तुम्ही ऐका ना आता राज्याचे मंगलप्रभात लोढा हे मंत्री काय बोलतात त्याबद्दल, ते सुद्धा ऐका. आज सकाळी जे दादर कबूतरखाना जी घटना झाली ते मनाने व्यथित करणारी आहे. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजीने मोठी मीटिंग घेऊन सर्वांचे ऐकून योग्य मार्गदर्शन केला होता. त्याचे अंमलबजावणीसाठी आपण प्रयत्नशील होते. मध्ये हा घटना अत्यंत दुःखदायी आहे. मी सर्वांना विनंती करतो आता थांबावा, जे कानून हात में लेऊ नये. जे आपण काल निर्णय घेतला ते निर्णय आपण योग्य रीतीने कसा इम्प्लिमेंट करू शकतो, लोकांना जीवना पण धोका नाही आणि कबूतर पण मरायचा नाही, ह्याचा जे मध्यमार्ग काल काढला गेला होता त्याने बरोबर सर्वांनी राहायला पाहिजे. हा आपला जे काही हे लोक करत आहे त्याने पहा तुम्ही, म्हणजे दादरचे आंदोलक कबूतरखाना उद्ध्वस्त म्हणजे ते उघडा करतात. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाकलं होतं महापालिकेने, तरी सुद्धा एक सौम्य भाषा आहे मंगलप्रभात लोढांची, सौम्य. त्याच वेळी मीरा भाईंदर आठवा, काय घडलेलं. शेवटी भेदभाव जेव्हा होतो तेव्हा तो दाखवणं गरजेचं आहे. तिथं सुद्धा व्यापाऱ्यांच्या मोर्चावर काही झालं नाही. मराठी माणसांनी त्या धिंगाण्याविरोधात जेव्हा मोर्चा काढला त्यांना परवानगी पण देत नव्हते. हे सातत्यानं असं घडताना दिसतं, तेव्हा तो भेदभाव खुपणार असतो. शेवटी महाराष्ट्र आहे, इथं असं घडू नये. ते मराठी अमराठी भेदभाव नाहीये. लक्षात ठेवा, कोल्हापुरातल्या महादेवी हत्तीन किंवा माधवी हत्तीन दोन्ही नावं आहेत, चालवली जात आहेत. त्या हत्तीनीला जर त्या हत्तीनीमुळे लोकांना काही घातक घडणार असतं तर मी तिला सुद्धा परत आणण्याला विरोध केला असता. त्यासाठी सुद्धा काल बैठक घेतली मुख्यमंत्र्यांनी. तिला परत आणण्याचं चाललेलं आहे. तिकडे लाखो लोक आलेत रस्त्यावर. ते लाखो लोक कोण होते हो? तुम्हाला ठाऊक आहे का? ती ज्या मठातली आहे हत्तीन महादेवी किंवा माधवी, तो मठ जैन समाजाचा आहे. तरी सुद्धा धर्म इतर सर्व भेद विसरत कोल्हापुरातले सर्वसामान्य लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरले. तेच घडलं पाहिजे. परंतु इथं काय घडतंय, इथं मराठी अमराठी, जैन विरुद्ध मराठी असा भेदभाव करून कुणीतरी आग भडकवू पाहतंय का? म्हणून मी जैन समाजाला विनंती केली की कृपया तुम्ही शांतताप्रिय धर्माचे मानले जाता, तर कृपया भान ठेवा. अशा पद्धतीनं नसावं. काही लोक वाटतील ते बोलतायत. मी स्वतः शाकाहारी आहे, परंतु अनेकदा जेव्हा कोंबडी खाल्ल्यामुळे कोरोना झाला, बघा कसं भोगावं लागलं, असा कोणीतरी बोलतं तेव्हा ते शांतता प्रियतेचं लक्षण नसतं. आणि पुन्हा आता मूळ मुद्द्यावर येतो. आणखी एक मुद्दा जो मी मांडलेला आहे की नाना पाटेकर यात कुठून आले. अनेकांना प्रश्न पडेल की नाना पाटेकरांचं नाव मी का घेतलंय. त्यामागे एक आठवण आहे. 2001 किंवा 2002 ची. मी तेव्हा ईटीव्ही मराठी या न्यूज चॅनलला रिपोर्टर होतो. ईटीव्ही मराठी मराठीतलं पहिलं ते चॅनल की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले, मुंबईतील चाळींमध्ये झोपडपट्टीत राहणारे माझ्यासारखे सामान्य मराठी तरुण सुद्धा टीव्ही पत्रकारितेत येऊ शकले. भन्नाट तिकडे काम करण्याची संधी लाभलेली खरी पत्रकारिता. तर तिकडे एक बातमी मी केलेली, कबुतरांमुळे कसे रोग होतात, हे आतापासूनच 24 वर्षांपूर्वीच सांगतोय तुम्हाला मी. तेव्हा अंधेरीतील समर्थनगर, ज्याला खरं तर समर्थनगर आहे, ते लोखंडवाला म्हणून जास्त ओळखलं जातं, त्या परिसरात नाना पाटेकर राहायचे. नाना पाटेकर राहत होते त्याच परिसरात एकानं
बघा ही मोडस ऑपरेंडी सुद्धा तुमच्या समोर उलगडतो मी, की कशा पद्धतीनं कबूतर खाने जन्माला घातले जातात. दादरचा अपवाद तो पूर्वीपासूनचा आहे. परंतु इतर कबूतरखाने कसे तयार होतात? तिकडच्या एका बनियानं ही जातीवाचक बोलत नाही मी, दुकानदारानं आपला एक माणूस ठेवला. तो एक गोणीभर दाणे घेऊन एका विशिष्ट जागी बसायला लागला. तो रोज तिकडे स्वतः आधी दाणे टाकायचा. हळू काय झालं? येणारे जाणारे थांबायला लागले. मग इतर काही तसे जे ज्यांना कबुतराला दाणे टाकणं हे पुण्याचं वाटतं ते यायला लागले. मग दाणे विकणं सुरू झालं. त्या दुकानदाराचा रोजचा 2-4 पोत्यांचा दाण्यांचा खप सुरू झाला आणि त्याच वेळी तिकडे रोज शेकडो नाही, हजारो कबूतर जमायला लागले. नाना पाटेकर तिथूनच जवळ असलेल्या इमारतीत राहायचे. माझे मित्र शिवसेनेचे, ठाकरेंच्या शिवसेनेचे सध्याचे अंधेरीतले नेते आहेत ते. स्थायी समितीचे अध्यक्ष सुद्धा होते. शैलेश फणसे खूप काम करणारा माणूस आहे हा. शैलेश फणसेंशी मी आज सकाळी बोललो. त्यांना बोललो मी तेव्हा सुद्धा तुमच्याशी बोललेलो, तुमच्याकडून माहिती घेतलेली. त्यांनी मला सांगितलं, होय बरोबर मला आठवतं. मी त्यांचा सुद्धा बाईट त्यावेळी त्या बातमीसाठी घेतलेला. ते म्हणाले, अहो त्या कबूतर खाना तयार करण्याचा जो प्रयत्न होत होता, त्या दुकानदाराविरोधात कारवाईसाठी मी प्रयत्न केले, ते थांबवलं. तेव्हा मी नगरसेवक होतो मुंबई महापालिकेकडून. तेव्हा माझ्या विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यावर मोर्चा सुद्धा नेण्याचा प्रयत्न झाला. ते बोलले तुमची माहिती बरोबर आहे. त्यावेळी सुद्धा तुम्ही तुमच्या बातमीत म्हटलेलं. ते म्हणाले की नाना पाटेकर, अभिनेते नाना पाटेकर तिकडच्या एका इमारतीत राहायचे. त्यांनी शैलेश फणसे यांना असं सांगितलेलं की अहो पहा काय झालंय, या कबुतरांमुळे मी पिंजऱ्यात अडकलोय. माझ्या घराला मला जाळी लावायला लागलीय. नाना पाटेकरांनी स्वतःच्या फ्लॅटला जिथं जिथं उघडं होतं तिथं जाळी लावली. त्यामुळे ते खेदाने म्हणाले, या कबुतरांमुळे मला पिंजऱ्यात अडकावं लागलंय आणि कबुतर बाहेर मोकळी फिरतात आहे. काय घडतंय हे? त्यामुळे त्या प्रश्नाची गंभीरता शैलेश फणसेंना कळली का? नाही. त्या अभ्यासू आहे. त्यांना त्याआधीच लोखंडवाला समर्थनगर परिसरातील अनेक वृद्ध नागरिकांनी येऊन सांगितलेले कबूतर वाढल्यामुळे आम्हाला त्रास होऊ लागलाय, श्वास घेता येत नाहीये, काहीतरी करा. त्यात पाटेकरांचं हे बोलणं की कबुतरांमुळे माणसंच पिंजऱ्यात आली. हे घडतंय की नाही तसं? तुम्हीच सांगा. माझं तर सांगणं आहे की ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांचा तो 20 वर्षापूर्वीचा 20 नाही त्या आधीचा अनुभव 24 वर्षांपूर्वीचा सांगावा, मांडावं. नाना पाटेकरांनी बोलावं. एक मच्छर हिजडा बना देता वगैरे वगैरे त्यांचे डायलॉग खूप गाजलेले. तसं एक कबूतर कैसा परेशान कर देता है, जान ले लेता है. नाना पाटेकरांनी बोलावं हे. 24 वर्षापूर्वी केलेल्या माझ्या बातमीची आठवण मी त्यामुळेच मांडतोय. लक्षात ठेवा. यावर बोललं पाहिजे नाना पाटेकरांनी. उघडपणे बोललं पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं कबुतरांच्या नावाने अराजक माजवलं जातंय आणि त्याच वेळी ही जी मंत्रालयात बैठक होते कबुतरांसाठी, हे आपले मंत्री महोदय आणि या बैठकीत कोण कोण? तर आपले सर्व मंत्री आहेत. हे जेव्हा अशी बैठक घेतात, याला काय म्हणायचं? हा अनुनय नाहीये का? म्हणजे काँग्रेस करते त्यांच्या राजवटीत तो मुसलमानांचा अनुनय होता. हे काय आहे? उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एखादी कारवाई होते. त्या कारवाईच्या विरोधात असा धिंगाणा घातला जातो. तुम्ही पहा तो धिंगाणा परत एकदा दाखवतो, कारण तो वारंवार दाखवणं खूपच गरजेचं आहे माझ्या दृष्टीने. म्हणजे अशा पद्धतीनं घडू कसं शकतं? हा जो प्रश्न उपस्थित होतो की उच्च न्यायालय आदेश देते आणि त्यानंतर अशा पद्धतीनं एकत्र येतात रस्त्यावर लोक आणि धिंगाणा करतात. हा योग्य नाही म्हणता येत. लक्षात ठेवा तुम्ही की जे प्रेक्षक हा कार्यक्रम पाहतात त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा नोंदवाया. माफ करा बराच वेळ आवाज नव्हता. एक मुद्दा कोणता यातला की जे नेते या बैठकीत दिसतात आहे, मंगल प्रभात लोढा दिसतात आहे, ते व्यवसायाने बिल्डर आहेत. त्यांनी त्यांनी आपल्या आलिशान कॉम्प्लेक्स त्यांच्याशी संबंधित कंपनी ते नाही आहेत, त्यांच्या परिवाराच्या कंपनी आहेत, ते स्वतः नाही आहेत. मला माहित आहे ते आता.
त्या कॉम्प्लेक्समध्ये कबुतरखान्यांसाठी ठेवावी 5,000 स्क्वेअर फूट राखीव जागा मोकळी, लॉन उभारतात तशी. आमच्या कॉम्प्लेक्समध्ये मंदिर आहे, जैन मंदिर किंवा इतर करून आकर्षित करता. तिथं मराठी माणसांची मुंबई असून सुद्धा त्यांना प्रवेश नसतो अनेकदा विकत घेण्यासाठी, कारण ते मांसाहार करतात. मी शाकाहारी असूनही आहार अधिकाराचा समर्थक आहे, मात्र त्यांना प्रवेश नसतो. तिथं कबुतरांना प्रवेश द्या, तिथं त्यांना पाहिजे तेवढं खायला घाला. अशा प्रकारच्या कल्पना लढवा, अशा प्रकारच्या उपाययोजना द्या. त्याचबरोबर आजकाल आलिशान कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर स्विमिंग पूल असतात. लोढा साहेब, बिल्डरांना सुद्धा सांगा, तुम्ही उपाययोजना द्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना. त्या टेरेसवरच्या स्विमिंग पूलची अर्धी 1/4 जागा कबुतरांसाठी सोडा, तिथे सुद्धा कबुतरखाने सुरू करा. म्हणजे आपल्याकडे आणखी येतात का पहा ना. ज्यांनी आंदोलन केलं त्या आपल्या आलिशान कॉम्प्लेक्समध्ये आपल्या इमारतीच्या वर कबुतरांसाठी दाण्यांची सोय का नाही करत? आपल्या घराला, आपल्या इतर वास्तूंना का ते जाळी लावतात कबूतर येऊ नये म्हणून? का कबुतरांवर अन्याय करतात? आणि सर्वात महत्वाचं जाता जाता गिरीश महाजन, संकट मोचक म्हटलं जातं त्यांना. या बैठकीत ते बसले आहेत. माझी त्यांना सुद्धा विनंती आहे, अहो गिरीश महाजन साहेब, तुमच्या खात्याशी संबंधित विषय, जलस्रोत जे आहेत आपले ते प्रदूषित होत नाहीत का हो? अनेक तलावांच्या शेजारी सध्या कबुतरांना दाणे टाकले जातात, ते तिथं घाण करतात. त्या कबुतरांना डोकं नसतं हो, तुम्हाला आहे ना. त्याचा कृपया त्या बुद्धीचा वापर करा. संकट मोचक, तुम्ही कबुतरांच्या होण्याच्या आधी माणसांचे वा जलस्रोत प्रदूषित करून गंभीर आजार होऊ देऊ नका. मगाशी तुम्हाला आजार सुद्धा मांडून सांगितले. जाता जाता हे वेगळे काही प्रॅक्टिकल उपाय सांगितले. या बैठकीत जे उपस्थित आहे त्या सर्वांनी त्याचा गंभीरतेने विचार करावा. माणसांच्या जीवापेक्षा कोणाचेही इतर जीव महत्वाचा नसतो. त्यांच्या अधिवासात आक्रमण असेल त्याला विरोध असू शकतो. जसं आरे कॉलनीत झाडांची कत्तल केली त्याला विरोध होता. आरे कॉलनीत कबुतरखान्यांसाठी जागा द्या असं लोढा सांगतात त्याला विरोध असणार. लोढा बीकेसी सारख्या आपल्या बिझनेस डिस्ट्रिक्ट मध्ये कबुतरखान्याला जागा द्या त्याला विरोध असणार. तर आधीच व्यवसाय पळून जातात आहे. जसं हिंजवडी बद्दल अजित पवार म्हणाले, प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं, लाज वाटावी असंच आहे ते खरं तर सरकारला. बीकेसी मध्ये जर कबुतरखाने झाले, लोढा म्हणतात तसे, त्या कॉर्पोरेट इमारतींवर जर कबुतरांनी घाण सुरू केली तर कॉर्पोरेट हाऊसेस थांबतील का? लोढा साहेब, विचार करा जरा तुम्ही. आणखी एक, मुळात काचांचा विषय आला म्हणून आठवलं. अहो या इमारतींना ग्लास फॅकेड काचा लावायला परवानगी आहे का हो? लावल्या जातात. त्यामुळे आगीचा धोका वाढतोच आणि त्यापेक्षाही जास्त ते घातक असतं पक्ष्यांसाठी. आहे ना तुम्हाला पक्ष्यांची दया? काढा त्या काचा, करा कायद्याचं पालन. अहो मानवी वस्तीत हजारोंच्या संख्येने जिथं कबूतर जमतात, घाण करतात घरोघरी आणि त्यामुळे फुफ्फुसाचे आजार होतात, जीव जातो, त्याला का तुम्ही प्रोत्साहन देता? हा हा एक प्रकारचा घातक अनुनय थांबवा. आणि त्यामुळेच नाना पाटेकर अभिनेते यांना माझी विनंती आहे, ते शीतल छाया या इमारतीत राहायचे, लोखंडवाला कॉम्प्लेक्स समर्थनगर मधल्या, त्यांनी त्यांचे अनुभव मांडावेत. त्यांनी सांगावं कशा पद्धतीनं घात होत होता, कशा पद्धतीनं त्यांना पिंजऱ्यात बंद केल्यासारखं सगळीकडे जाळी लावून बसावं लागत होतं. शिवसेनेचे स्थानिक नेते शैलेश वनसे जे तेव्हा नगरसेवक होते, त्यांनी स्वतः मला हे सांगितलं की नाना पाटेकर यांनी त्यांना याबद्दल सांगितलं की अशा प्रकारे त्रास होत होता. अहो शैलेश, कबूतर मोकळे फिरतात आहे आणि मला घराच्या पिंजऱ्यात अडकून बसावं लागतंय असं नाना पाटेकरांनी त्यांना सांगितलेलं. मराठी पत्रकारांना माझं आवाहन आहे, नाना पाटेकरांकडे त्यांनी जावं, त्यांचे असे बाईट घ्यावेत. उद्या मुंबई उच्च न्यायालयात 7 ऑगस्ट रोजी सुनावणी आहे, त्यावेळी हे सर्व मांडलं जावं. भीती एकच वाटते की उद्या मुंबई उच्च न्यायालयात काय मांडलं जाईल सरकारकडून. घातक अनुनय नसावा याच अपेक्षेसह हा सरस्पष्ट वेध घेणारा कार्यक्रम इथंच थांबवतो. तुम्ही पाहत राहा मुक्तपीठ, आपल्या हक्काचं स्वतंत्र बाण्याचं व्ह्यू.